हॅलो नमस्कार, मी प्रियंका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे 14 जानेवारी 2024. तर आज आहे भोगी. तर आपल्याकडं सगळीकडे महाराष्ट्रामध्ये किंवा साताऱ्यामध्ये, कोल्हापूरमध्ये सगळीकडेच आज भोगी हा खूप छान सेलिब्रेट केला जातो. जसं की मिक्स भाज्या म्हणा, परत बाजरीची आपली भाकरी, हे सगळं केलं जातं आज. कारण उद्या आहे संक्रांत, आज आहे भोगी. तर संक्रांतीच्या आदल्या दिवस असतो हा भोगीचा. तर मी पण आज असंच काहीतरी बेत करणार आहे. मिक्स भाजी म्हणजे तेच भोगीची भाजी आपली आणि बाजरीच्या भाकऱ्या करणार आहे. तर आणि तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला, तर मग आता सकाळची कामं झालेली आहेत, आवरलेली आहेत सगळी. सकाळची कामं म्हणजे अर्धीच आवरलेली आहेत. आता मी जेवणाला सुरुवात करत आहे. तर चला, तर मी आज दाखवते मी आज काय काय जेवणामध्ये बनवणार आहे आणि मी कशी भोगीची भाजी बनवते किंवा आमच्याकडे कशी पद्धत आहे हेही तुमच्यावर मी दाखवणार आहे. चला, तर मग आता ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा आणि ब्लॉग कसा वाटतो हे नक्की मला कमेंट करून सांगत जा. त्याचबरोबर जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमचे चांगले चांगले अभिप्राय पण मला कळवू शकता. जेणेकरून जर समजा तुम्हाला जे काय सुचूसं वाटत असेल मला, तर ते नक्की तुम्ही सुचवू शकता मला अजून. तर चला, तर मग आता ब्लॉगला सुरुवात करूया. तर मी आता इथं सुरुवात केलेली आहे जेवणासाठी. आता इथं भोगीच्या भाजीसाठी मी इथं घेतलेला आहे पावटा, राजमा, हरभरे, वाटाणे आणि घेवड्याची शेंगा. ह्या एवढ्या अजून भाज्या घ्यायच्या आहेत ह्या. आणि परत त्याच्यामध्ये बटाटा घेतलेला आहे, वांगं घेतलेले आणि गाजर अगदी थोडंसंच घेतलेलं, म्हणजे अर्धच गाजर घेतलेलं आहे. त्याचबरोबर टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. हा आहे घरगुती एक मसाला जो मी घरी तयार करते नेहमी. मला असं ग्रेव्हीसारख्या जर भाज्या हव्या असतील त्यासाठी मी हा मसाला करते. तुम्ही बनवू शकता हा मसाला. खूप छान ग्रेव्ही येते किंवा जास्त मसाला करावा लागत नाही. म्हणजे आपण जसं ग्रेव्हीच्या भाजीसाठी आपल्याला खूप मसाला वगैरे करायला लागतो तसं करायला लागत नाही. आता इथं मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये छान तेल गरम करून घेतलं, त्यात जिरेची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर घातलेला आहे कांदा घालून झालेला. कांदा थोडा मऊ पडला की त्याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटोही घालून झाला की छान टोमॅटो आणि कांदा छान परतून घ्यायचा आणि मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मग आपण घालणार त्याच्यामध्ये जे आपले बाकीचे मसाले आहेत ते. तर रेसिपी आवडते का हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कशी बनवतात हेही मला कमेंट करून सांगा. आता इथं आपला कांदा आणि टोमॅटो छान लाल झालेले आहेत. आता मी जो घरी मसाला तयार करते खोबऱ्याचा तो मी ह्यात घालणार आहे. थोडासा आताच घालणार आहे कारण तेलामध्ये तो छान भाजला जाईल. तर इथे मी खोबऱ्याचा मसाला घातलेला आहे. त्यानंतर हळद घातलेली आहे, गरम मसाला आणि घाटी मसाला घातलेला आहे 1.5 चम्मच. जसं तुम्हाला आवश्यकतेप्रमाणे तुम्ही ह्यात घालू शकता. मीठ घातलेलं नाही आहे, मीठ आपण नंतरनं घालायचं आहे. आणि त्याचनंतर मग आपण घालायच्या आहेत ज्या भाज्या धुवून भाज्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या ह्याच्यामध्ये आणि छान परतून घ्यायचं आहे. भाजी छान परतून एकजीव करून झाली की त्याच्यानंतर मग आपण त्यात घालणार आहोत पाणी तुमच्या आवश्यकतेप्रमाणे घालायचं आहे. तुम्हाला किती थिक हवी आहे किंवा सुकी हवी आहे. पण जे आपण पावटा, वाटाणा, परत राजमा वापरलेला आहे ते शिजायसाठी पाणी लागतंच. तर त्यासाठी मी इथं आता पाणी घातलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर वाफेही शिजवू शकता. पण वाफेपेक्षा असं पाणी आणि ग्रेव्हीमध्ये असं तर छान लागते ही भाजी. तर तिथं मी माझ्या आवश्यकतेप्रमाणे पाणी घातलेलं आहे आणि छान आता उकळी पण आलेली आहे भाजीला. तर मी भाजी आता एका साईडला करते कारण स्लो गॅसवरती, कारण माझा पूर्णच स्वयंपाक मला आज करायचा होता. तर इथे आता मी घेतलेली गाजर हलव्याची तयारी केलेली आहे कारण मिस्टरांना खूप आवडतो गाजराचा हलवा. तर बनवत असते जेव्हा सीझन असतं, जे आपले लाल गाजर येतात बाजारात तेव्हाच मी बनवते फक्त. आणि ह्या सीझनमध्ये जास्त छान वाटतो गाजराचा हलवा वगैरे खायला. तर इथे आता मी कढईमध्ये ठेवलेलं आहे गाजराचा किस पूर्ण ठेवलेला आहे वाफवण्यासाठी. आणि एक साईडला मला आमटीला फोडणी द्यायची आहे. शेवग्याच्या शेंगेची आमटी बनवायची आहे. जर आपल्या कामामध्ये आणि जेवणामध्ये ताळमेळ नीट सांभाळलं तर आपलं पटकन जेवण होतं, जास्त टाईम लागत नाही. आता माझी ही तीन बर्नरची शेगडी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला टाईम लागत नाही. फटफट म्हणजे होतं की बारीक गॅसवर भाजी वगैरे वाफलत ठेवली किंवा मग भाताचा किंवा डाळीचा कुकर लावायचा असेल तर एक साईडला होतं. पण आज मला स्वीट डिश पण बनवायची होती गाजराचा हलवा, त्याच्यामुळे आता मी एक साईडला डाळीला फोडणी देत आहे. फोडणी आपली नेहमी जशी देतो लसूणची, जिरं मोहरीची, कढीपत्त्याची तशीच फोडणी देणार आहे. शेवग्याच्या शेंगेची आमटी बनवायची आहे जी मी कुकरला अगोदरच शिजवून घेतलेली आहे. तर अशापर्यंत ही माझी अशी गडबड चालू आहे. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर भोगीची भाजी रेसिपी कशी वाटली तर तेही मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे काय बनवतात, म्हणजे भाजी बनवतात किंवा वेगळा कुठला पदार्थ बनवतात स्पेशली आजच्या दिवशी भोगीच्या दिवशी, तर तेही मला कमेंट करून सांगा. आता इथं माझी शेवग्याच्या शेंगेला पण फोडणी दिलेली आहे मी. आता एक साईडला भात लावते आणि
आपला गाजराचा हलवा किंवा जेमतेम जेवण होईल आता आता बघू शकता एक साईडला भाजी होते, एक साईडला आमटी कढते आणि गाजराचा हलवाही एक साईडला वाफरला जातो आहे. आता गाजराचा हलवा आपला छान वाफरला गेला तर त्यात साखर घालायची आहे. माझा ह्यात गाजराच्या हलव्यावरती एक रीतसर व्हिडिओ आहे, रेसिपी मी आपल्या चॅनलमध्ये अपलोड केलेली आहे. तर तिथे तुम्ही जाऊन नक्की बघू शकता आणि रेसिपी कसा बनवते मी गाजराचा हलवा हेही तुम्हाला कळेल. आता इथं तांदूळ मी स्वच्छ म्हणजे क्लीन करून एक साईडला ठेवलेले आहेत की जेणेकरून आता भाजी किंवा गाजराचा हलवा झाला की मी पटकन मग भात लावणार. आणि आता ह्यात माझी साखर संपली तर साखर आता हलव्यामध्ये आता आपण साखर घालून घेऊयात आणि छान परत एकदा परतून आणि वाफेवरती वाफलून देऊयात. आता आपण इथं एकदम मध्ये चेक करायचं आहे की आपली भुगीची भाजी छान तयार झालेली आहे की नाही, की पावटा म्हणा किंवा वाटाणा राजमा हे छान शिजून आलेलं आहे की नाही ते एकदा चेक करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये मगाशी मी मीठ घातलेलं आहे भुगीच्या भाजीमध्ये. आणि मगाशी मी सांगताना विसरले की जर तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाणे तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. अख्खे शेंगदाणे खूप छान लागतात त्या भाजीमध्ये. आवडत असेल तर घालू शकता, मी ह्यात विसरलेले आहे घालायला. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही घालू शकता याच्यामध्ये भुगीच्या भाजीमध्ये. आणि वरनं मग छान तीळ असे भुरभुरायचे आहेत. मग छान आपली भुगीची भाजी तयार झालेली आहे. आता इथं माझी भाजी तयार झालेली आहे म्हणून मी तिला काढलेली आहे खाली आणि आता मी वरनं असे मस्तपैकी तीळ पसरते. तर तुम्ही आता इथं बघू शकता आपली भाजी कशी मस्त अशी तयार झालेली आहे. घट्ट दाटसर अशी मस्त ही भाजी तयार झालेली आहे आणि मस्त अशी बाजरीच्या ज्वारीच्या नाचणीच्या भाकरीवर तुम्ही खाऊ शकता. आज तर बाजरीची भाकरी खातात. आणि आता मी घेतलेले आहेत करायला भाकरी. मिक्स भाकरीचं पीठ आहे माझ्याकडे. जसं मी लास्ट रेसिपीमध्ये पण तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे मिक्स भाकरीचं पीठ आहे. तर ते मी भाकरी थापून घेते. तर भाकरी 2च थापायच्या होत्या कारण बाजरीच्या भाकऱ्या मी वेगळ्या केलेल्या होत्या आणि ही आता मिक्स पिठाची एक भाकरी बनवून घेते. तर इथे तवा तापत ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीनं नक्कीच तुम्ही भाजी तयार करून बघा आणि नक्की असंही एकदा भाजी करा. अशी खायला आपण बनवू शकतो नेहमी भाजी, ही भुगीलाच केली पाहिजे असं नाही आहे. पण भुगीला तिचं महत्त्व आहे म्हणून भुगीच्या दिवशी बनवतात आणि अशी आपण नेहमी तिला खाऊ शकतो बनवून. खूप पौष्टिक भाजी आहे. भोगीला आणि संक्रांतीला आपल्याला जसं की माहिती आहे की तिळांना खूप महत्त्व असतं, तिळ आणि गुळाला. तर भाजी बनवतानाच म्हणजे भाजी बनवताना सुद्धा त्यात तीळ घालावे लागतात आणि तसंच भाकरी शेकताना सुद्धा त्याला तीळ लावावे लागतात भाकरीला. तर मी आता इथे तीळ लावलेले आहेत मी जी भाकरी थापलेली त्याला तीळ लावलेले आहेत. तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीनं काहीतरी आता बनवून बघा. आणि तुमच्या इथं बनवतात का असं? जर नसतील बनवत खरंच एकदा बनवून बघा. खूप छान लागते भोगीची भाजी आणि भाकरी.
तर इथे तर तुम्ही आता बघू शकता आपलं पूर्ण जेवण तयार झालेलं आहे. छान शेंगेची आमटी केलेली आहे, भोगीची भाजी आहे, बाजरी आपली मिक्स पिठाची भाकरी आहे आणि गाजराचा हलवा. गोड असं काही करावं लागत नाही, पण मी केलेलं म्हणून देवाला नैवेद्य दाखवायसाठी ठेवलेलं आहे. आता माझी दुपारची आता पूर्ण कामं झालेली आहेत आणि तसं खूप उशीर झालेला आज सगळं पूर्णच जेवण करायचं होतं. तर आता थोडी दुपारचा आराम करून आता मी बनवत आहे तिळाचे लाडू. तर चला आता मग दाखवते तिळाचे लाडू कसे बनवतात ते मी कशी बनवते ते. तर चला ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा. आज नुसतेच रेसिपी आहेत पण बघा मी पाहिजे ही रेसिपी सेपरेट ठेवेन आणि आजचा फक्त ब्लॉग ठेवेन. तर खूप सारी कामं आहेत तर चला तुम्ही. आता इथं मी गूळ खिसून चिरून घेतलेला आहे. इथे गेलेले आहे भाजकी डाळ आणि तीळ आपले मस्त असे साफ म्हणजे स्वच्छ करून घेतलेले आहेत. बघितले काय आहे की नाही त्यांच्यामध्ये, तर छान स्वच्छ आहेत. हे एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजायचे आता. आता सगळ्यात पहिले आपण तीळ जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तीळ छान थोडेसे असे भाजून घ्यायचे, जास्त असे भाजायचे नाहीत. आणि त्यानंतर चण्याची डाळ आपण थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि त्याला लास्टला मग आपण भाजायचे शेंगदाणे, कारण कढई तेव्हा छान तापलेले असेल तेव्हा. आता ह्यात मी दाखवलं नाही आहे पण शेंगदाणे शेवटला भाजलेले आहेत मी. आणि आता तूप घेतलेलं आहे. तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे गूळ घालायचा आहे. आता इथं मी अर्धा किलोला पूर्ण मला असं वाटतं तीळ अर्धा किलो होते माझे आणि गूळ पण मला अर्धा किलोच लागला किंवा अर्धा किलो थोडंसं कमी होता गूळ. तर तेवढा गूळ घेतलेला आहे. छान गूळ पूर्ण वितळून द्यायचा पहिला आणि त्यानंतर मग जे आपण सगळे भाजून घेतलेले आहेत ते सगळं घालायचं आहे. म्हणजे तीळ, भाजकी डाळ आणि शेंगदाणे थोडेसे बारीक करायचे आहेत, जसे मिक्सरला करू शकतो. एकदाच फिरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरनं छान मिक्स करायचे आणि मग लाडू वळायसाठी तयार आहेत. आणि असे गरम गरम जेव्हा आपलं जे सारण आहे तेव्हाच छान वळवून घ्यायचे आहेत लाडू. आणि आता इथे लाडू आमचे छान तयार झालेले आहेत, मस्त झालेले आहेत, मऊ झालेले आहेत. आणि ही मी खाते, आज आम्ही खातो आहे स्टार फ्रूट. तर सृष्टीला आणि मला खूप आवडते हे, खूप छान लागतात. जे गावावरनं बायका येतात ना भाजी विकायला त्यांच्याकडं हा वाटा होता 20 रुपयाचा. खूप मस्त होता आणि खूप छान होतं त्याच्यामध्ये, म्हणजे जवळजवळ भरपूर होते. आणि सृष्टी आणि मी या गोष्टीचा आता ह्या फळाचा आम्ही छान असं मस्त मजा घेतो आहे. आणि आज आमच्याकडे एक छोटासा कार्यक्रम होता. छोटासा होता कारण आमच्या इथे वर ह्या प्रथा नाही आहेत, पण माझी जाव जे आहे ते खालच्या भागातली, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ही प्रथा असते. तर थोडंसंच मी शूट केली. चला तर माझा आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्या ही संक्रांत, उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. उद्याचा ब्लॉग खूप छान असणार आहे. तर चला तर मग भेटूया उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान राहा, आनंदी राहा आणि हसत खेळत राहा.